नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये एकचल समीकरण हे कशा पद्धतीने सोडवायची याविषयीची माहिती आपण घेत आहोत आणि त्या पद्धतीचे एक्झाम्पल आपण सोडवत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले, थोडी डिफिकल्टी वाढवलेली आहे. तर या ठिकाणी पहा 15 नंबरचे एक्झाम्पल. यापूर्वी 14 उदाहरणे झालेली आहेत. हे 15 नंबरचे एक्झाम्पल पाहिजे. 2 गुणिला हा कंस आहे 3m अधिक 1 बरोबर 5m वजा 3. आता इथे m हे चल आहे. दरवेळेस आपण x घेत असतो, पण यावेळेस आपण m घेतलेलं आहे. तर या ठिकाणी काय करायचं, जेव्हा केव्हा असा ब्रॅकेट येणार आहे त्या ब्रॅकेटला अगोदर गुणून घ्या आणि त्याला सेपरेट करून घ्या, नंतरच इक्वेशनला तुम्हाला सोडवायचंय. ज्या पद्धतीने आपण सोडवतो त्याच पद्धतीने. तर इथे हा जो 2 आहे तो 3m आणि 1 ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये येईल आणि गुणाकार करेल. तर पाहिजे 2 गुणिला 3m किती होणार आहे 6 आणि हा m 6m मिळेल इथे 6m. नंतर हा 1 ला गुणेल 2 गुणिला 1 किती होणार आहे 2, पण हे कशी इथे अधिक 2 बरोबर. इकडे उजव्या बाजूला काय 5m वजा 3. आता हे जे उदाहरण आहे हे नेहमीप्रमाणे झालेलं आहे. तर या ठिकाणी m ची किंमत काढायची, म्हणून m च्या ज्या काही टर्म आहे ते एका साईडला घेऊयात आणि बाकीचे एका साईडला. तर 5m ला इकडे घेऊ, इकडे अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर तो वजा होणार आहे आणि हे 2 अधिक 2 इकडे गेल्यानंतर वजा 2 होतील, म्हणजे इथे काय मिळेल म्हणून 6m 5m इकडे आले तर वजा 5m मिळतील बरोबर. हे वजा 3 हे अधिक 2 तिकडे गेल्यानंतर वजा 2 होतील. ठीक आहे. नंतर 6m मधून 5m गेले किती राहणार आहे 6 मधून 5 गेल्यानंतर 1m. 1m म्हणजे फक्त तुम्हाला ते m लिहिण्याची गरज आहे, 1m म्हणायची गरज नाही. 6m मधून 5m गेले m उरणार आहे बरोबर आहे. बरोबर. वजा 3 वजा 2 दोघांचं चिन्ह सारखं आहे, अशा वेळेस बेरीज करावं लागते आणि चिन्ह तेच राहतं. वजा 3 वजा 2 वजा 5 मिळेल. तर अशा पद्धतीने m ची किंमत किती मिळाली वजा 5. हीच समीकरणाची उकल आहे. यानंतर 16 नंबरचे एक्झाम्पल सेम तसंच आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. पण इथे अगोदर या दोन्ही या कंसाला गुणून घ्यायचे. कंसाला गुणायचं म्हणजे काय, कंसामध्ये हे पद आहे x आणि वजा आहे यांना गुणायचे सेपरेट सेपरेट. 3x बरोबर 2 गुणिला x किती होणार आहे 2x. नंतर 2 गुणिला वजा 1 2 गुणिला वजा 1 किती होणार आहे वजा 2. आता या ठिकाणी काय करायचं, x चे जे पद आहे ते एका साईडला घेऊ डाव्या बाजूला. 2x इकडे आले तर वजा 2 होतील. 3x 2x इकडे आले तर वजा 2x आणि इकडे उजव्या बाजूला काय राहील फक्त वजा 2. नंतर बघा म्हणून 3x मधून 2x गेल्यानंतर इथे पण xच मिळणार आहे आपल्याला, कारण 3 मधून 2 गेल्यावर 1 राहतो, म्हणजे कोण येतो असणार आहे x. x बरोबर वजा 2. x ची किंमत किती मिळाली वजा 2. यानंतर 17 नंबरचं एक्झाम्पल पहा. 2 गुणिला कंसामध्ये 5m अधिक 3 बरोबर 4 गुणिला कंसामध्ये m वजा 2. आता या ठिकाणी दोन्ही साईडला कंस आलेला आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला गुणाकार करून घ्यावा लागेल. तर पाहिजे 2 गुणिला 5m किती वेळा हे पंच 10 होतात आणि हा m 10m. नंतर 2 गुणिला अधिक 3 2 गुणिला अधिक 3 म्हणजे 6 अधिक 6 मिळेल ती बरोबर. 4 गुणिला m 4m 4 गुणिला वजा 2 वजा 8 मिळतील इथे. आता हे नेहमीप्रमाणे झालंय. तर m च्या टर्म एका साईडला घ्यायचे, तर 4m ला इकडे घेऊ, इकडे अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा होईल, म्हणून इथे काय मिळेल 10m वजा 4m बरोबर. इकडे हे वजा 8 जशीच्या तशी राहणार आहे
हे अधिक 6 तिकडे गेल्यानंतर वजा 6 होतील. या ठिकाणी बघा 10m मधून 4 गेले, 10 मधून 4 गेल्यानंतर 6 होतात म्हणजे 6m आणि इकडे वजा 8 वजा 6 दोघांची चिन्हे सारखी आहेत. बेरीज करावी लागेल आणि उत्तराचं चिन्ह वजाच असणार आहे. वजा 8 वजा 6 होतील वजा 14. आता या ठिकाणी बघा m ला गुणाकारात 6 आहे. आपल्याला m ची किंमत काढायची म्हणून 6 ला दुसऱ्या साईडला घेऊन जावं लागेल. तिथे गुणाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तो भागाकाराच्या स्वरूपात म्हणजेच छेदामध्ये असेल. म्हणून इथे m बरोबर काय मिळेल वजा 14/6. या ठिकाणी 14 आणि 6 ला संक्षिप्त रूप जाते 2 ने. 2×6 आणि 2×7=14 म्हणजे उत्तर काय मिळणार आपल्याला m बरोबर वजा 7/3 फायनल उत्तर असणार. या पद्धतीने याला सोडवायचं. सेम असंच 18 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. अगोदर इथे हा जो कंस आलेला आहे यांचा गुणाकार करून घेऊ, नंतरच आपल्याला याला सोडवता येणार आहे. तर इकडे डाव्या बाजूचे ज्या काही टर्म्स आहेत त्या तसेच तसे राहतील. 3x अधिक 8 बरोबर 2 गुणिले 4x किती येणार आहे 8x. 8x नंतर 2 गुणिले वजा 11 वजा 22 मिळेल इथे 11 दुनी 22. आता या ठिकाणी काय करणार आहे आपण ज्या x वाल्या टर्म आहेत त्या एका साईडला घेऊया. इकडे 8x अधिकच्या स्वरूपात नंतर वजाच्या स्वरूपात 3x वजा 8x बरोबर हे वजा 22 जसे तसे राहणार आहे. 8 ला तिकडे घेऊन जाऊ अधिक 8 तिकडे गेल्यानंतर वजा 8 मिळतील वजा 8. तर पहा या ठिकाणी 3x वजा 3x मधून 8x वजा होणार नाही. 8x मधून 3x वजा केले तर ते आपल्याला 5x मिळतील. पण इथे मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागेल. मोठी संख्या 8x त्याचं चिन्ह आहे वजा म्हणजे इथे काय मिळणार आहे वजा 5x वजा 5x बरोबर. या ठिकाणी दोघांची चिन्हे सारखे ज्यावेळेस चिन्ह सारखे असतात त्यावेळेस आपण बेरीज करतो आणि जे चिन्ह असेल ते द्यायचं असतं. तिथे वजाचं चिन्ह येणार आहे आणि 22 आणि 8 होतात 30 वजा 30 मिळेल. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि x ला गुणाकार ते वजा 5 त्याला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल. तिथे गुणाकाराच्या स्वरूपात आहे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तो छेदामध्ये असेल म्हणजे इथे काय मिळेल x बरोबर वजा 30 छेद वजा 5 या पद्धतीने. आणि अंशात आणि छेदात जर वजा वजा चिन्ह असेल तर ते एकमेकांसोबत कॅन्सल होतं ते हे कॅन्सल होणार. 5 आणि 30 याला 5 ने संक्षिप्त रूप जाते 5×1 5 5×7 30 म्हणजेच x ची किंमत किती मिळते आपल्याला इथे 6. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जी गोष्ट कॅन्सल होत असेल कॅन्सल करायची संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप द्यायचं. ठीक आहे. यानंतर 19 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी बघा इथे ब्रॅकेट आलेला आहे पण इथे कुठलाही अंक किंवा संख्या दिलेली नाही. तर अशा वेळेस इथे जरी काही नसलं तर इथे एक कन्सिडर करून चालायचं. तुम्हाला किती असतं इथे एक असतो असं कन्सिडर करायचंय आणि त्या एकने याला गुणायचंय पूर्ण ब्रॅकेटला. आता इथे वजाचे चिन्ह असं समजा इथे 1 आहे म्हणजे हा झाला वजा 1 होणार बरोबर आहे. या वजा 1 नी 2x आणि वजा 3 ला गुणायचं. ठीक आहे. तिकडे डावी बाजू जशी आहे तशीच राहणार आहे 2x अधिक 3 बरोबर 16. आता मी काय सांगितलं तुम्हाला इथे वजा 1 आहे डायरेक्ट इथे वजा लिहून घेऊ नका का ते वजा 1 यांचा गुणाकार नंतर गुणाकार करा आणि नंतरच लिहा. ते 1 आहे म्हणजे वजा 1 जाणार वजा 1 गुणिला 2x किती होणार आहे वजा 2x. इथे काय नाही वजा 2x. इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर बघा वजा 1 गुणिला वजा 3. आता गुणाकारामध्ये दोन्ही संख्या वजा वजा असतील तर उत्तर धन मिळत असतं. वजा वजा कॅन्सल होऊन धन मिळतं. वजा 1 गुणिला वजा 3 किती मिळणार आहे अधिक 3 मिळेल.
अधिक 3 या पद्धतीने त्याचा गुणाकार होईल. आता नेहमीप्रमाणे याला सॉल्व्ह करायचे. 2x ला इकडे घेऊन यावं लागेल, वजा 2x इकडे आल्यानंतर अधिक 2x होईल. 2x अधिक 2x बरोबर, या ठिकाणी इकडे काय 16 आहेत, अधिक 3 आहेत, आणि इकडे अधिक 3 आहे, तिकडे गेल्यानंतर वजा 3 होतील, वजा 3. 2x अधिक 2x 4x बरोबर. आता या ठिकाणी बघा, हे अधिक 3 आहे, वजा 3 आहे, सरळ सरळ हे लगेच लक्षात येते, अधिक 3 वजा 3 हे शून्यच होणार आहे, म्हणजे इथे शेवटी फक्त किती होतील 16. तर सरळ सरळ याला कॅन्सल जरी केलं तरी चालेल. जरी पुढे इथं 16 अधिक 3 जरी केलं तर 19, 19 वजा 3 केलं तरी परत 16च मिळतात. पुढे असं शॉर्टकट जर केलं तर आपलं जे उत्तर आहे ते लवकर मिळतं आपल्याला. तर 4x बरोबर किती मिळतात 16. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 4x ला गुणाकारात आहे, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकारात म्हणजे छेदाच्या स्वरूपात असेल. इकडे 16/4. तर पाहिजे 4 1 4 4 चौक 16, म्हणजे फायनली तुम्हाला x ची किंमत किती मिळते 4. यानंतर 20 नंबरचं एक्झाम्पल पहा. 8x अधिक 4 बरोबर 3 गुणाकारात आहे कंस x वजा 1 अधिक 7. अगोदर कंसाला गुणून घेऊया, म्हणून इथे काय मिळेल, हे ज्या बाजू आहेत ते तसं राहणार आहेत, ते काही चेंज करायचं नाहीये. 8x अधिक 4 3 गुणिला x किती मिळेल 3x मिळेल, नंतर 3 गुणिला वजा 1 वजा 3 आणि हे अधिक 7 या पद्धतीने. तर x च्या किमती एका साईडला घेऊ, इथे डाव्या बाजूला 8x 3x इकडे आल्यानंतर वजा 3x होतील, वजा 3x बरोबर, इकडे वजा 3 आहेत, अधिक 7 आहेत, अधिक 4 तिकडे गेल्यानंतर वजा 4 होतील. तर पाहिजे 8x मधून 3x गेले, किती राहणार आहेत 5x. आता या ठिकाणी बघा, हे वजा आहे, हे पण वजा आहे, हे अधिक आहे, 7 ला अगोदर लिहून घेऊ, हे वजा 3 वजा 4 बरोबर आहे. 5x बरोबर 7 वजा 3 वजा 4 किती होतील, वजा 7 होतील, कारण दोघांची चिन्ह सारखी तर बेरीज होईल आणि चिन्ह तेच राहणार आहे, वजा 7 मिळेल. म्हणजे शेवटी काय मिळते तुम्हाला इथे 5x बरोबर 7 वजा 7 0. आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणून x बरोबर हे 5 दुसऱ्या साईडला गेले तर हे शून्याला भागतील, 0/5 म्हणजेच काय x बरोबर 0/5 म्हणजेच किती 0. तर x ची किंमत किती मिळाली आपल्याला इथे 0 मिळाली. या ठिकाणी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं 0/5 म्हणजे किती. आता शून्याला कुठल्याही संख्येने जर भागलं तर त्याचं उत्तर 0च मिळते तुम्हाला. जर समजा आपण इथे 0/7 घेतलं तर याचं उत्तर किती असणार आहे 0. 0/175 घेतलं तर याचं उत्तर किती असणार आहे 0च असणार आहे. ते कुठल्याही संख्येने भागा त्याला शून्याला, उत्तर 0च असेल. पण या उलट जर समजा एखाद्या संख्येला 0 जर भागत असेल तर ते डिफाईन करता येत नाही आपल्याला, म्हणजे त्याची किंमतही सांगता येत नाही. त्यासाठी अनंत वापरल्या जातात किंवा इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन म्हटल्या तर असे वेगवेगळे शब्द त्यासाठी वापरलेले असतात. तर हा फरक एवढा लक्षात ठेवा. ठीक आहे. हे 21 नंबरचं उदाहरण बघा, दिसायला थोडं मोठं वाटतंय पण सोपंच आहे. इथे 15 ने या कंसाला गुण घ्यायचे, 4 ने या कंसाला आणि 2 ने या कंसाला. ठीक आहे. तर पाहिजे 15 गुणिले x 15x मिळेल इथे, नंतर 15 गुणिला वजा 1 15 वजा 15, नंतर हे 4 गुणिला x अधिक 4x, 4 गुणिला 3 दोन्ही अधिक अधिक आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, 4 3 12 होती, अधिक 12 बरोबर. 2 गुणिला 7 7 दुनी 14, 2 गुणिला अधिक x अधिक 2x. नेहमीप्रमाणे सोडवा, x ची किंमत एका साईडला घ्या, म्हणून 15x हे काय अधिक 4x आणि तिकडे 2x इकडे आल्यानंतर वजा 2x होतील
बरोबर. उजव्या बाजूला इकडे 14 आहे, ही वजा 15 तिकडे गेल्यानंतर अधिक 15 होती आणि हे अधिक 12 तिकडे गेल्यानंतर वजा 12 होती. पंधरा अधिक 4 हे 19x होतील वजा 2x बरोबर. 14 अधिक 15 हे किती होणार आहे? 29 वजा 12. 19x वजा 2x हे किती होतील? 17x बरोबर. 29 मधून 12 गेले, इथे पण 17च मिळतील आपल्याला. आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि 17 हे x ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे. दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकाराच्या म्हणजे छेदाच्या स्वरूपात म्हणजे x बरोबर काय मिळेल? 17/17 आणि 17 एक 17 म्हणजे x ची किंमत किती मिळते? 1. आता यानंतर आपण थोडा टाइप चेंज केलेला आहे. 22 नंबरचं एक्झाम्पल बघा. 3x वजा 7 आणि छेदामध्ये 5 बरोबर 1 वजा x छेदामध्ये वजा 3. आता आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले छेदामध्ये काहीच नव्हतं, पण इथून पुढे जे एक्झाम्पल राहणार त्यांच्या छेदामध्ये काहीतरी असणार आहे. मग अशा पद्धतीचे एक्झाम्पल कसे सोडवायचे? आता जर समजा इकडे एखादी क्वांटिटी असेल अंशामध्ये पूर्ण एकत्र आणि त्याला छेद एकच असेल आणि इकडे पण तसंच असेल, डाव्या आणि उजव्या बाजूला सारखीच कंडिशन असेल, त्यावेळेस काय करायचे? आता इथे असे एक्झाम्पल तुम्ही लसावीच्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. म्हणजेच काय, जो छेद दिलेला आहे तुम्हाला त्या छेदाचा लसावी काढायचा आणि त्या लसावीने पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं. ठीक आहे, तशी एक्झाम्पल आपण पाहणार आहे. तसेही सोडवता येतं आणि इकडे यांना रिअरेंज करून म्हणजे इकडचं तिकडे घेऊन सुद्धा सोडवता येतं. पण ज्यावेळेस समजा एक अंश आणि एक छेद असेल इकडे आणि इकडे पण एक अंश आणि एक छेद असेल, अशा वेळेस तुम्ही त्या संख्या ही संख्या वजा 3 दुसऱ्या साईडला पाठवू शकता आणि छेदातले वजा 5 तिसऱ्या साईडला पाठवू शकता. ठीक आहे, म्हणजे या सोपं जातं. पण एकापेक्षा जास्त असतील तर मग त्यावेळेस ती शक्य होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला लसावी पद्धतच वापरावा लागेल. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस छेद येतो समीकरणामध्ये त्यामध्ये प्रॉब्लेम येतो थोडा सोडवायला. मग अशा वेळेस तो छेद कसा रिमूव्ह होईल किंवा काढून घेता येईल किंवा दुसऱ्या साईडला त्याला कसा शिफ्ट करता येईल तेच पाहायचंय. तर इथे बघा, हे जे 5 आहे इथे छेदाच्या स्वरूपात आहे, भागाकाराच्या स्वरूपात. दुसऱ्या साईडला पाठवले ते गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे अंशामध्ये जाते. म्हणजे कुठे येणार? ते इथे येणार. आणि हे वजा 3 इथे छेदात इकडे पाठवले तर ते गुणाकाराच्या स्वरूपात या पद्धतीने मिळेल. म्हणजे इथे बघा, हे वजा 3 इथे आले बरोबर आहे आणि हे कोणाला गुणाकाराच्या स्वरूपात असेल? 3x वजा 7 बरोबर आहे. दुसऱ्या साईडला आले म्हणून याला गुणाकाराच्या स्वरूपात आले बरोबर. हे 5 इकडे पाठवले ते येतील ते या कंसाला गुणाकाराच्या स्वरूपात 1 वजा x. अगोदर जसे एक्झाम्पल सोडले त्याच पद्धतीचे एक्झाम्पल हे तयार झाले. ते एका स्टेप पण तर नेहमी जसं सोडवतो तसं सोडवा. आता इथे वजा 3 गुणिला 3x वजा 3 गुणिला 3x किती होणार आहे? वजा 9x. नंतर वजा 3 गुणिला वजा 7 दोन्ही वजा वजा आहे तर अधिक होणार आणि 7 त्रिक 21 गुणाकार अधिक 21 मिळेल इथे बरोबर. इथे बघा 5 गुणिला 1 5 5 गुणिला वजा 5 सॉरी 5 गुणिला वजा x ते होईल वजा 5x. या पद्धतीने एक्स वाल्या टर्म एका साईडला घेऊ, तिकडे घेऊन या आपण. म्हणजे इथे काय मिळेल? वजा 9x वजा 5x इकडे आल्यानंतर अधिक 5x होणार बरोबर. इकडे काय राहील? इथे फक्त 5 आहे अधिक 21 तिकडे गेल्यानंतर वजा 21 होतील वजा 21. आता या ठिकाणी बघा, वजा 9x अधिक 5x इथे वजाबाकी करावं लागेल. 9x मधून 5x गेल्यानंतर किती? 4x होणार आहे बरोबर आहे. आणि चिन्ह कुठलं असणार आहे? वजाचं वजा 4x, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह इथे द्यावे लागेल बरोबर. 5 वजा 21 आता इथे पण वजाबाकी करावं लागेल.
5 मधून 21 जाणार नाही, 21 मधून 5 जातील, बरोबर आहे. 21 मधून 5 गेले तर इथे 16 मिळतील आणि चिन्ह मोठ्या संख्येचं -16 या पद्धतीने. इथे x ची किंमत काढायची, x ला गुणाकारात -4 आहे ते दुसऱ्या साईडला जातील, म्हणजे छेदाच्या स्वरूपात -16 छेद -4. आणि या ठिकाणी वजा वजा कॅन्सल होणार. इथे बघा 4 1 4 4 4 16 म्हणजेच x ची किंमत किती मिळाली 4. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. सेम तसंच एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, हे शेवटचं एक्झाम्पल, ही एक्झाम्पल अशाच पद्धतीने सोडवायची. तर या ठिकाणी बघा, या 3 ला डाव्या बाजूला पाठवून म्हणजे इथे गुणाकाराच्या स्वरूपात येणार, 4 ला उजव्या बाजूला इथे गुणाकाराच्या स्वरूपात, म्हणजे इथे काय मिळेल 3 गुणिला कंस 5x अधिक 2 बरोबर. ही 4 तिकडे जाणार, म्हणजे इथे काय मिळेल 4 गुणिला 3x वजा 5 या पद्धतीने. 3 या कंसाला करून घ्या, 3 गुणिला 5x हे होतील 15x, 3 गुणिला 2 3 दुनी 6 अधिक 6 बरोबर. 4 गुणिला 3x 4 3 12x 12x, 4 गुणिला वजा 5 वजा 20 4 25 वजा 20. x च्या टर्म या एका साईडला घेऊया, म्हणजे इथे काय मिळेल म्हणून 15x 12x इकडे येतील, इकडे अधिक अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा वजा 12x बरोबर. ही वजा 20 तशीच्या तशी, अधिक 16 तिकडे गेले, सॉरी अधिक 6 तिकडे गेल्यानंतर वजा 6 मिळेल या पद्धतीने. 15x वजा 12x किती येणार आहे 3x बरोबर. वजा 20 वजा 7 दोघांची चिन्ह सारखी, बेरीज करावं लागेल, चिन्ह तेच राहणार आहे, वजा 26 20 आणि 6 26 होतात. तर इथे x ची किंमत काढायची, x बरोबर वजा 26/3. याला काही आपण संक्षिप्त देऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे असंच राहणार आहे. उत्तर काय मिळते x बरोबर वजा 26/3. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सुरुवातीस थोड्या वेगळ्या टाईपची होती. तर छेदातील संख्या दुसऱ्या साईडला पाठवून त्या गुणाकाराच्या स्वरूपात जातील आणि याच पद्धतीने आपण ती उदाहरणे सोडवू शकतो. ठीक आहे, तर पुढील व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा पुढे वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल असतील, पण इथून पुढे जे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला छेदामध्ये काहीतरी संख्या दिसणार आहे. ठीक आहे, आता साधारणतः तुम्हाला वाटत असेल हे जरा जास्त डीप होत आहे, पण इक्वेशन तुम्हाला कसल्याही प्रकारचं आलं असेल तर सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल घेतोय आणि एक्झाम मध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल काही वेळेस येतात किंवा काही वेळेस नाही पण येत, आणि आले तरी त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या उकल दिलेल्या असतात, किमती दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये ठेवून सुद्धा त्याचं उत्तर सहजरित्या काढू शकता. आणि हे पण ते कशा पद्धतीने काढायचं हे पण आपण नंतर पाहणार आहोत.